ताम्हिणी घाटमार्ग हा मृत्यूचा मार्ग बनतोय का असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। सुरक्षा उपाययोजनांचा त्या ठिकाणी अभाव दिसतोय। अपघातांमध्ये त्याच्यामुळे वाढ झाली आहे। प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे अनेकांचा जीव गेलेला आहे। प्रवाशांनी प्रशासनावर गंभीर आरोप केलेले आहेत। आमचे प्रतिनिधी अजेश नाडकर या सगळ्या संदर्भात आपल्याला आणखी तपशील देतील। पुणे ताम्हिणी घाटामध्ये सध्या अपघाताची मालिका जी आहे ती सुरू आहे आणि सध्या आपण पाहिलं तर दिवसेंदिवस या अपघाताचं प्रमाण जे आहे ते वाढत आहे। सध्या आपण पाहिलं तर याच घाटातून जे आहे पुण्याहून हजारोच्या संख्येने पर्यटक जे आहेत ते कोकणाच्या दिशेने ये जा करत असतात। मात्र या प्रवाशांचा प्रवास जो आहे तो या घाटातून सुरक्षित आहे का असा खरं तर सवाल या निमित्ताने उपस्थित होतोय। कारण आपण पाहिलं तर ताम्हिणी घाटात अशा पद्धतीच्या अवघड वळणं जे आहेत ते ठिकठिकाणी आहेत। मात्र या अवघड वळणावर जे आहे ती बॅरिकेटिंग असेल किंवा संरक्षण भिंत असेल त्यांचा अभाव या ठिकाणी पाहायला मिळत आहे। सध्या आपण दृश्य पाहता या ठिकाणी पूर्णपणे बॅरिकेटिंग जे आहे ते तुटलेले आहेत। 20 नोव्हेंबर रोजी याच ठिकाणावरून जी आहे ती थार गाडी जी आहे ती खोल दरीत गेली होती आणि त्याच ठिकाणी 6 जणांचा मृत्यू झाला होता। मात्र या 6 जणांच्या मृत्यू झाल्याच्या नंतर देखील अधिकारी वर्गाला जी आहे ती जाग आली नाही आणि त्यामुळे आता देखील या ठिकाणी बॅरिकेटिंग नव्याने करण्यात आली नाही, दुरुस्त देखील करण्यात आली नाही। ताम्हिणी घाटातून प्रवास करत असणाऱ्या प्रवाशांची सुरक्षेची काळजी जी आहे ती सरकारने घेतली पाहिजे। अजेश नाडकर, जय महाराष्ट्र न्यूज, रायगड। या ताम्हिणी घाटामध्ये 2 वेगवेगळ्या पद्धतीचे अपघात झाले। याच्यामध्ये जीव घेणे प्रकार झालेले आपण पाहिलेले आहेत। यापूर्वी या ताम्हिणी घाटामध्ये ज्या ठिकाणी थार गाडीचं ॲक्सिडेंट झालं, ज्या पद्धतीने थार गाडी या घाटातून खाली कोसळली त्याच पद्धतीने कालची देखील गाडी थार ज्या ठिकाणी ॲक्सिडेंट झालं त्याच ठिकाणी त्याचं देखील झालेलं आपण पाहिलेलं आहे। मला या निमित्ताने एवढंच सांगायचं वाटतंय, खरं तर ही प्रशासनाची जबाबदारी आहे। काल एक विनवा 500 फूट दरीमध्ये कोसळली, त्याच्यामध्ये पण काही मृत्युमुखी पडलेले आहेत। आम्ही ती काल घटनास्थळी पोहोचून ग्रामस्थांनी ती बॉडी काढून ते आम्ही रुग्णालयाला पाठवलेले। असं म्हटलं ती कारण ह्याचं जे काय आहे जे ॲक्सिडेंट होण्याचं कारण हे अधिकारी आहेत, कारण त्यांचं सातत्याने त्यांच्या डोळ्यावर आज पट्टी बांधलेली आहे। आज त्यांचं दखल घेत नाहीत। एवढं वारंवार आम्ही सूचना म्हणजे अधिकाऱ्यांशी कंप्लेंट करत असताना अधिकारी त्यांना फोन करून असताना घटनास्थळी पोहोचत पण नाही आहेत आणि हे करत असताना मृत्युमुखीचं कारण हे अधिकारी लोकच आहेत।